जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल आणि झोपडपट्टी सुरक्षा दल या संघटनेच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष पुरस्कार आणि कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, तर कामगार नेते राजन नायर यांना नारायण लोखंडे पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह असे पुरस्काराचं स्वरूप होतं। तसेच सामाजिक चळवळीत उपेक्षितांना न्याय देण्यासाठी अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान देखील यावेळी करण्यात आला। या कार्यक्रमाचे संयोजक झोपडपट्टी सुरक्षा दल अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी प्रास्ताविक केलं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उल्हासदादा पवार होते, तर सूत्रसंचालन के.बी. गायकवाड यांनी केले। महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवराया परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व राष्ट्रीय पुरुषांना अभिवादन करून आज आपण एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला जर सालाबादाप्रमाणे आपला हा कार्यक्रम आपण आयोजित करतो। एक मे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन हा खऱ्या अर्थाने आपली संघटना आपल्या संघटनेच्या कार्यपद्धतीप्रमाणे करत असताना नेमका त्या दिवशी सर माझाही जन्मदिन असल्यामुळे ती दुधात साखर पडली म्हणून तोही आपण याच्यात ऍडजस्ट करून हा वाढदिवसाचा कार्यक्रम आपण आयोजित केला। दर क्षणी याच वर्षी आपण काय करायचं असतं संघटनेच्या वतीने तर पुस्तकं वाटणे, साहित्यिकांना बोलवणे, विचारवंतांना बोलवणे आणि समाजातील विविध कार्यकर्त्यांचा सन्मान करून परिवर्तनाच्या लढ्यामध्ये त्याला केलेल्या कार्याच्या यशाची शाबासकी देणे ह्या हेतूने ही संघटना आपली काम करत असताना मनापासून मला आनंद होतो। आज मला त्याच्यापेक्षा मोठा आनंद होतो की आज या व्यासपीठावर दोन महान व्यक्ती आहेत की महाराष्ट्र दिन म्हटल्यानंतर संयुक्त महाराष्ट्राचा हा लढा की ज्याच्यामध्ये महाराष्ट्र आपल्यातून तुटून जाणार होता आणि त्या तुटून जाण्याचा हा पहिला दिवस आहे जो संयुक्त महाराष्ट्राचा महाराष्ट्र दिन म्हणून आपण एक साजरा करतो आणि कामगार दिन साजरा करतो। अशा दोन्ही ह्याच्यातली सांगड साधून संघटनेचे काशीनाथ गायकवाड आणि हरिभाऊ वाघमारे आम्ही सर्वांनी एकत्र बसून मागच्या आठवड्यात असं ठरवलं की सबनीस सरांना महाराष्ट्राचं भूषण देऊन आपण त्यांचा सन्मान करूया अशी त्या दिवशी आमच्या सगळ्यांची इच्छा झाली आणि त्याच्या पलीकडे जाऊन टेल्को सारख्या कंपनीला झिरी सांडलं आणि कामगारांना त्यांचा मोबदला मिळालाच पाहिजे असा वाघासारखा लढणारा राजन नायर याचा देखील नारायण मेघाजी नावाचा लोखंडे नावाचा पुरस्काराने सन्मानित करत असा नियोजित कार्यक्रम ठरला। त्याप्रमाणे दोघांनाही खऱ्या अर्थाने आपल्याला आनंद वाटतोय। सबनीस सरांनी तर आम्हाला घडवलं। सबनीस सर खऱ्या अर्थाने तुमच्यासारख्या या साहित्यातल्या पेनाच्या शाईने कागद शाना होतो तसा तो कागद शाना झालेला कागद आमच्या हातात पडल्यानंतर मेंदूची तार आमची पेटती आणि त्या ठिकाणी संतांचा विचार आमच्या अंगामध्ये आणि रक्तामध्ये खेळायला लागल्यानंतर आम्हाला निश्चित असं वाटायला लागतं की गुरुवर्य कोण असेल तर महाराष्ट्र दिनी तर निश्चित म्हटलं तर आम्हाला सबनीस सराशिवाय दुसरा महाराष्ट्रात कुणी दिसत नाही म्हणून आम्हाला सबनीस सरांना इथे सन्मानित करण्याचा योग आम्हाला लाभला आणि सरांनी तो दिला त्याबद्दल धन्यवाद। या ठिकाणी दुसऱ्या बाजूला काम करत असताना खऱ्या अर्थाने राजन नायर सारखा माणूस भांडवलशाहीला कधी चुकला नाही। त्या काळामध्ये शनिवारवाड्याच्या त्या ठिकाणी केलेला संप असो त्या संपाच्या मध्ये पवार साहेब त्यांना मध्यस्थी करत होते पण संपाच्या काळामध्ये त्यांनी भांडवलशाहीची बाजू घेतली नाही, कामगाराची बाजू घेतली आणि कामगारांचा लढा हा जिवंत ठेवण्याचं काम खऱ्या अर्थाने राजन भाईंनी केलं। त्याबद्दल राजन भाईंना देखील या ठिकाणी सन्मानित करावं असं गायकवाड साहेब आम्ही सर्वांनी ठरवलं आणि तो कार्यक्रम या ठिकाणी आपण संपन्न करतो। याच ठिकाणी आमची संगीता देवकुळे नावाची एक पदाधिकारी ती म्हणाली साहेब याच कार्यक्रमामध्ये काही का असेना आपण कामगार दिन म्हणतो तो कामगारांना सलाम दिला पाहिजे तर म्हणून नेमकं काय करायला पाहिजे
तर सफाई कामगार करणाऱ्या महिला ज्या आहेत त्यांना आपण 50 साड्या देऊन त्यांचा सन्मान करूया असं देवकोळे साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि त्याच्यात केलं. आम्हाला दुसरा हरिभाऊ आणि काशीनाथांनी सांगितलं की साहेब आपण वर्ष कार्यकर्त्यांना अधिकाऱ्याच्या अंगावर पाठवतो, लाट्या काट्या खातो, पोलिसांना झुगावून जाऊन मस्तान झालेल्या अधिकाऱ्यांना त्याची मात जिरवतो, त्या कार्यकर्त्यांना आपण कधीही काय देत नाही. एक तर त्याला जेलला जावं लागतं, त्याला बेलसाठी पळावं लागतो आणि जिथं अन्याय झालेला असतो ज्याच्यासाठी लढतो, अन्याय ज्याच्यासाठी झालेला असतो तो अन्यायग्रस्त आपल्या बाजूने नसतो. पोलिसांची काठी आपण खायची आणि ज्याच्यासाठी लढतो तो आपल्या विरोधात जातो आणि तो तसाच राहतो. अशा कार्यकर्त्यांचं करायचं काय? तर आमची सत्ता मिळवायची ही मानसिकता आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या डोक्यात. सत्तेचं स्वप्न ज्याच्याकडे पडतं त्यांची बाजू वेगळी आहे, पण आमची बाजू काय आहे की एखाद्या झोपड्याच्या बाजूला कुठेतरी एखादी पोत्याची नाणी असते आणि त्याच्यात माझी कर्णिताची बहीण कुठे आंघोळ करत असते आणि तिथला मस्ता लादलेला दारू विकणारा माणूस तिच्याकडे जेव्हा नजर टाकतो तेव्हा ती जेव्हा आमच्याकडे धाव घेते तेव्हा आमच्या डोक्यातला खऱ्या अर्थाने बाबासाहेब जागा होतो आणि त्याला ठीक करायचं. एखादा बुलडोजर आमच्या दारात आल्यानंतर आम्ही विचार काय सांगत पडत नाही. बुलडोजर आला म्हणजे नोटीस दिली म्हणजे तुझ्या बापाची काय नाही, पण जेव्हा बुलडोजर आमच्या दारात आला आणि त्या झोपडीच्या असलेल्या कच्च्या झोपडीचं पत्र्याचं पान काढायला लागला तस काळीज आमचं फाटत जात आणि त्या काळजातून आवाज येतो, अरे भगवान कुठे तुझे कार्यकर्ते, परत कधी जाईल हा कधी जीसीपी, असा म्हणणारा कार्यकर्ता जेव्हा ओरडतो तेव्हा कुठेतरी आमच्यातली एखादी जी सुनीता जाधव आहे ती सिलेंडर घेऊन येते आणि त्या जीसीपी वाल्याला सांगते आता सिलेंडर मी पेटवते म्हणल्यानंतर पोलीस बी पळून जातो आणि जीसीबी पळून जातो आणि तेव्हा मग जुन्यावर घातलेली बाई ओरडती झोपडपट्टी सुरक्षा दल जिंदाबाद. तेव्हा खऱ्या अर्थाने आम्हालाही संध्याकाळची झोप चांगली येते, ही इतकी चांगली झोप येते की त्या दिवशी आम्ही कुणाचं तरी घरटं वाचवलं हे जेव्हा आमच्या डोक्याला समाधान वाटतं. याच्यासाठी ही संघटना आम्ही केलेली आहे. आमचा कार्यकर्ता कुठे दिसत नाही, पण सर तुमच्या व्याख्यानाने तुमच्या भाषणाने आम्ही इतकं पेटलेलो आहे की दत्ता कांबळे सारखा 36 किलोचा कार्यकर्ता आमच्या हाताखाली घडला. आज त्याला स्वप्न पडत नाही, पण त्याला एवढं निश्चित कळतं की परिवर्तनाची चळवळ आली पाहिजे. दत्ता जाधव सारखा कार्यकर्ता असू द्या, आज ते जिबडं चालवत आहे, पण ते जिबडं चालवत असताना अन्याय झाला तर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तो गप्प बसत नाही, तिथं न्यायाची भूमिका घेऊन असे असंख्य कार्यकर्ते महाराष्ट्रात काम करतात आणि ते कार्यकर्ते माझ्या जीवावर करतात. जेव्हा माझ्या जीवावर काम करतात तेव्हा त्यांच्या जीवनाचा प्रश्न माझ्या हातात असतो, तेव्हा त्यांच्यासाठी मी ताकदीने उभा राहतो आणि ती ताकद खऱ्या अर्थाने गरिबांची सेवा करण्यासाठी येते. त्याचा आनंद आमच्यासारख्या चळवळीला निश्चित होऊन जातो आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आज 50-70 पुरस्कार आपण या ठिकाणी त्या कार्यकर्त्यांना मान पत्र याच्या संदर्भात आपण त्यांना देऊन सन्मानित करतोय. ही चळवळ साहेब खऱ्या अर्थाने गोरगरिबांच्यासाठी आहे. तुम्ही अनेक भाषणं ऐकली असतील, अनेक केले असतील, पण तुम्ही नेहमी म्हणता वैराट साहेब तुमच्या कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये संयोजक म्हणल्यानंतर 400 असतात, पण यावेळेला आम्ही 400 ठेवले नाही कारण तेवढी संख्या आणली की हॉलमध्ये बसता येत नाही. तुम्हीच म्हणत असता फार गर्दी असती, पण ती गर्दी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी सुरेखा भालेराव असतील, आमची वंदना असतील, दिना असतील, यांनी म्हटले साहेब आपण थोडा जरा शॉर्ट कार्यक्रम करू आणि हा शॉर्ट कार्यक्रम इथं आपण शिवाजी भिसे वने यांच्या निर्णयाने इथे या ठिकाणी संपन्न करतोय. आणि हा कार्यक्रम इथे माझं वाढदिवसाचं निमित्त बाजूला ठेवून खऱ्या अर्थाने महाराष्ट्र दिन आणि 1 मे कामगार दिनाच्या निमित्तानं या 2 हिरांचा सत्कार आमच्या गरीब कार्यकर्त्यांच्या पैपैली करतो, त्याचा आम्हाला फार स्वार्थ अभिमान वाटतो. म्हणून ही कार्यक्रमाची प्रथा आम्ही गेली अनेक वर्ष 30 वर्षापासून करतोय की समाजात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना इथं सन्मानित करून त्यांना आपण या ठिकाणी आदराने पुरस्कार देण्याचा कार्यक्रम आपण या ठिकाणी करतो. साहेब ही प्रथा तुमच्यामुळे झाली. तुमच्याकडल्या काही गोष्टी आम्हाला, काही गोष्टी म्हणण्यापेक्षा 100 गोष्टी आम्हाला ज्ञानाची मिळतील.
आणि ज्ञानाची गोष्टी मिळाल्यानंतर आमच्यातला एक एक कार्यकर्ता माझ्यापेक्षा चांगलं बोलायला लागला, माझ्यापेक्षा धाडसीने. आता काही कार्यकर्ते म्हणतात की आता साहेब थकले, जरा आक्रमकता कमी झाली, पण आक्रमकता माझ्यातली जरी कमी झाली असेल तर माझं चॅनल मात्र जेवढे आहेत, एक एक चॅनल फिरवल्यानंतर एक एक चॅनलचा एक एक कार्यक्रम ऐकला तर मोठा कार्यक्रम होतो. मग तो कार्यक्रम बघितल्यानंतर कार्यकर्त्यांना ताकद निर्माण, असे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आहे. मला वाटतं खात्रीने आपण चांगला कार्यक्रम या महाराष्ट्राच्या दिनाच्या निमित्ताने करतो. तीन महत्वाचं कार्य आहे, तीन महत्वाचा दिवस आणि तीन प्रकारे ओळखला जातात. पहिला आहे महाराष्ट्र दिन, दुसरा आहे इंटरनॅशनल लेबर डे, तिसरा आहे आपले सर्वांच्या लाडका नेता भैरवसिंग भगवान वैराटचा जन्मदिवस योगायोगाने लाभला. अजून एक मित्र उल्हास दादा, तुमचे मित्र, माझे मित्र भैरव मित्र, दरवर्षी मी कार्य करतात सुरेश कलमाडीचा, ते पण एक मेलच आहे आणि भगवान ती नेहमी घेत असतात. आज सर्वांना माहिती आहे, आज इथे दोन प्रकारे मला फक्त बोलायचे, ते महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस. याच्यावर जास्त फोकस करणार, कारण भरपूर लोक इथे आलेले आहेत, भरपूर ठिकाणी माझ्या या विधानात मी बोललेला आहे. महाराष्ट्र दिन हा सर्वांना माहिती असेल की हा एक दिवस असा आहे, महाराष्ट्रामध्ये जेव्हा स्थापना झाली, ती 1 मे 1960 पहिले महाराष्ट्रामध्ये स्थापना करताना भाषेच्या आधारित स्थापना होते, भाषेच्या आधारित स्थापना करायची. त्यावेळी मराठी संस्कृती, मराठी भाषा आणि आपले कामगार चळवळ हा सर्वांचे एक प्रतीक हे महाराष्ट्रातील पहिला. दुसरा, तेव्हा राज्याच्या पुनर्वसन या पुनर्गठित संघटना पुनर्गठित विचार करताना, जेव्हा ते आपल्या राज्याच्या जेवढी पुनर्संघटना करत असताना त्यावेळी त्या कायद्याखाली भाषेच्या आधारे विभाजन केलेलं आहे. त्या विभाजन करताना त्यावेळी महाराष्ट्र आणि गुजरात झालं, पण तत्कालीन जे मुंबई होते त्यावेळी मराठी, कोकणी, कच्छी समाजाचे लोक होते. हा असताना आज उल्हासजी पवार इथं आहे, संयुक्त मराठा चळवळीचं आंदोलन केलं. त्या आंदोलनामध्ये आज आपल्याला सर्वांना लाभले गेले 2 राज्य, महाराष्ट्र आणि गुजरात. तर अशा त्याच्या निमित्त पण आज तो दिवस मानायचं म्हणजे कामगार लढ्याचा पण एक प्रतीक आहे. म्हणून महाराष्ट्रात स्थापनाचा दिवस तो एक आनंद आहे आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमुळे मिळालेला हा महाराष्ट्र तो एक आनंद आहे. आणि तिसरा कामगार दिन, इंटरनॅशनल लेबर डे, 1 मे 1886 अमेरिकन फेडरेशन ऑफ लेबर चळवळीचा दिवसाला म्हणजे रक्त वाहिलेला लोकांचा जे आपल्या हक्कासाठी, कामगार हक्कासाठी मिळवलेला त्याग केलेला दिवसाचा स्मरण करण्याचा दिवस आहे इंटरनॅशनल लेबर डे, महाराष्ट्र दिन. आणि सर्वांचा लाडका दीर्घ आयुष्य लाभो माझ्या मित्राचा, तुझ्या चळवळीसाठी मोठा त्याला ताकद देव देवानी, असं महान व्यक्ती भगवान वैराटसाठी. ते पण दिवस असतात, 3 महत्वाचे दिवस सांगितले. मित्रांनो, त्या दिवसाचा संकल्प बोलले फार वेळ लागेल, टाइम शॉर्टेज आहे. दुसरा विषय इतिहासाचा मला पुरस्कार मिळाला, नारायण मेघाजी लोखंडे, त्या विषयावर मला बोलायचे मुद्दा, पण पुरस्कार घेतलं पण विषयावर नाही. नारायण मेघाजी लोखंडे मोठा कामगार, फादर ऑफ द ट्रेड मुवमेंट. जसं महात्मा गांधी फादर ऑफ द नेशन आहे, तसं नारायण मेघाजी लोखंडे फादर ऑफ द ट्रेड मुवमेंट म्हणजे कामगार चळवळीचा फादर आहे. ते साधा माणूस ठाण्यामध्ये जन्म, रेल्वे, पोस्टल, गिरणी कामगारामधला साधा कामगार, असा व्यक्ती फार अभिमानी, फार चिकाटी, फार बुद्धिमान, लढाऊ, अभ्यासू, हे सर्व गुण एक नेतर लागतात. पण माणूस साधा तुमच्यासारखा, मी का बोलतोय, साधा माणूस पण मोठा नेता होऊ शकतो.
हे हिंमत ठेवा तुम्ही. साधा माणूस पण मोठा होऊ शकतो. छोटासा एक छोटासा साडी असतं मातीची मोठा जंगलात पडू शकतो हे लक्षात ठेवा. म्हणून मला मोटिवेशन करतो मी. जगातील कामगारांचा इतिहास आणि नारायण मेघाजी लोखंडे यांचं कर्तृत्व राजनभाईंनी फार थोडक्या शब्दामध्ये अत्यंत जबरदस्त पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे. ही सृष्टी कामगारांच्या रक्तावरती घामावरती उभी राहिलेली आहे. जगाची नवनिर्मितीच कामगारांनी केलेली आहे आणि म्हणून जगाचा निर्माता हा कामगार आहे. आणि म्हणून जगातल्या कामगारांनी एक होण्याच्या दृष्टीनं जे तत्वज्ञान मांडलं, जो इतिहास निर्माण केला, त्या कामगारांच्या रक्ताची घामाची आठवण ठेवण्यासाठी, त्यांना वंदन करण्यासाठी हा दिवस आपल्याला सुवर्ण संधी आहे. त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ एस.एम. जोशी, कॉम्रेड डागे, आचार्य अत्रे, उद्धवराव पाटील, नाना पाटील, अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर अशा सर्व निष्ठावंत मराठी लोकांनी चळवळ चालवली आणि संयुक्त महाराष्ट्राचा लढा जिंकला. ही आठवण आज 1 मेच्या दिवशी ही अभिवादन करण्यासारखी अशा प्रकारची गोष्ट आहे. मित्रहो, महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार मला आपण दिला. मी अत्यंत ऋणी आहे. ज्यांच्या हस्ते आपण दिलं ते शुद्ध अंतःकरणाचे आणि शुद्ध हाताचे उल्हादादा पवार हे महत्वाचे, माझ्या आयुष्यातील महत्वाचे सदग्रस्त आहेत. कारण कुणाच्या हस्ते पुरस्कार मिळतो यालाही महत्व आहे, कोण देतं यालाही महत्व आहे. हा पुरस्कार खरं म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा पुरस्कार आहे. महाराष्ट्र भूषण ही महाराष्ट्राच्या सरकारनं देणारी अशा प्रकारची ही पुरस्कार आहे. पण आमच्या भगवानराव मला महाराष्ट्र सरकार इतकेच महत्वाचे वाटतात. कारण गोरगरिबाप्रती इमानदारी, भटक्या विमुक्ताप्रती इमानदारी, कामगारांची इमानदारी, मला सगळ्यात आश्चर्य या गोष्टीच वाटलं. अनेक वेळा भगवानरावच्या कार्यक्रमाला मी गेलो, अण्णाभाऊ साठेच्या निमित्ताने गेलो, वेगवेगळ्या सुरक्षा वाईपर्यंत गेलेलो आहे, खंडाळापर्यंत गेलेलो आहे. पण मला तृतीयपंथी लोकांचा सहभाग भगवानरावच्या चळवळीमध्ये मला दिसला नव्हता. आज माझं भाग्य मोठं आहे की मी अशा चळवळीमध्ये कुठेही महाराष्ट्रात देशात मी पाहिलेली चळवळ नाही, दलितांची चळवळ नाही, आंबेडकरवादी चळवळ नाही, दुसरे कुणाची चळवळ नाही. फक्त भगवानरावच्या चळवळीमध्ये पुण्यामध्ये जवळजवळ 300 ते 400 तृतीयपंथी लोक सामील होतात, त्यांच्यावर विश्वास ठेवतात. ही अत्यंत महत्वाची बाब आहे. हा नवा इतिहास घडतो आहे. कामगारांचा सुद्धा नवा इतिहास लिहिण्याचं काम या चळवळीतून घडत आहे. किंबहुना अनेक वक्ते तयार केलेले आहेत, भांडणारे वक्ते तयार केलेले. आज भगवानरावचा वाढदिवस आहे, तो एकट्याने साजरा करण्यापेक्षा, घरामध्ये बायको मुलांनी साजरा करण्यापेक्षा सार्वजनिक ठिकाणी सर्वांनी मिळून साजरा करण्यातला आनंद फार मोठा आहे. आणि हा आनंद वाटून देण्याच्या दृष्टीनं भगवानरावांनी या हॉटेलच्या संबंध अशा आईशरामाच्या हॉलमध्ये झोपडपट्टीतल्या माणसाला, कामगार क्षेत्रातल्या माणसाला इथे सन्मानित केलेला आहे. एकटा आनंद भोगायचा नाही, माझ्या कष्टकरी बांधवाचाही आनंद मिळाला पाहिजे. आणि म्हणून त्याला पुरस्कार देऊन त्याला सन्मान करून अनेक कार्यकर्त्याचा सन्मान तरी या ठिकाणी ठेवलेला आहे. अनेक भगिनीचा सत्कार केलेला आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट, महाराष्ट्राच्या सरकारने किंवा आता साडी देण्याचा, जे लाडक्या बहिणीला साडी देण्याचा प्रयोग केला. नवनीत राणांनी साड्या वाटल्या, पण त्या किती किमतीच्या होत्या, कशा होत्या ते आपल्याला माहीत झालं. पण या साडीच्या पाठीमागचं भावाचं हृदय, भगवानरावचं जे हृदय आहे ते सच्च प्रामाणिक प्रेमानं, प्रामाणिक भावाच्या प्रेमातून दिलेली साडी आहे. आणि म्हणून ती अधिक लाख मोलाची आहे. हेतू आहे की मी एकटा माझा जरी वाढदिवस असला तरी सगळ्यांचा मिळून तो वाढदिवस व्हावा, सगळ्यांनी आनंदाने साजरा करावा.
या गोष्टीची बांधिलकी बांधणारे भगवानराव आहेत. आणि असा भगवानरावासारखा माणूस दलित नेत्यामध्ये कुठेच पाहिला नाही, कुठल्याच नेतृत्वामध्ये मी पाहिलेला नाही. संबंध सुरक्षा रक्षकांची भूमिका ही संबंध त्यांनी बांधली की बांधताना अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणं. दत्ता आमचा कांबळे ज्यावेळेस भाषण करत होता त्यावेळेस आता कमी कमजोर झालेले, आक्रमक कमी झालेले म्हणाले. खरं म्हणजे ती चालाकी आहे. ज्यावेळेस कार्यकर्ता आक्रमक होतो त्यावेळेस मुख्य नेत्याने थोडं सभ्यपणे कमी बोललं पाहिजे, आक्रमक कमी राहिला पाहिजे. वाटाघाटी करण्यासाठी आक्रमकपणा महत्वाचा नाही, डावपेचात्मक मुत्सद्दी अशा प्रकारची भूमिका महत्वाची असते, जी राजन भाईने फार मंत्र तुम्हाला सुंदर दिलेले आहे. पण भगवानरावने जाणीवपूर्वक ती भूमिका घेतली आहे. आजही दत्ता कांबळे सारख्या 1000 कार्यकर्त्यांपेक्षा आक्रमक बनेल अशा प्रकारची भाषा ते बोलू शकतात. शिव्या द्या म्हणतात ते अत्यंत झोपडपट्टीला कमी अशा शिव्या देऊ शकतात. पण उल्हादादा पवार, श्रीपाल सबनीस, विश्वास पाटलांच्या सहवासात राहणारे भगवान सभ्य झालेले आहेत आणि सभ्यतेने वागले पाहिजे, सभ्यतेने बोलले पाहिजे, सभ्यतेने निर्माण केलं पाहिजे. चळवळ ही शिव्या देऊन चालत नाही, ती सभ्यतेवर चालत असते. आणि म्हणूनच एवढं संघटन सातत्यानं झोपडपट्टीतल्या माणसाची दुःख, खरं म्हणजे तुम्हा आम्हाला माहित आहेत, आपण त्यातली जाणकार आहोत. पण झोपडीतला माणूस हा ताजमहालाचं किंवा श्रीमंत माणसाचं सुख भोगण्या इतकं जे आत्मविश्वास त्याला निर्माण करून दिला तो भगवानरावच्या चळवळीने त्याला दिलेला. झोपडपट्टीच्या बाजूला जे एक पोतं आपण तिथे जे नाणी करून माझी माय बघेल तिथे आंघोळ करते, तिच्याकडे नजर टाकणारा जो नालायक माणूस आहे त्याला जरब बसावी अशा प्रकारची भूमिका या चळवळीतून उभी राहिलेली आहे. अनेक लहान लहान गोष्टीचा विचार भगवानरावने केलेला आहे. भगवानराव हा आकाशातून पडलेला नेता नाही, हा झोपडपट्टीतून जन्माला आलेला नेता आहे. आणि म्हणून झोपडपट्टीची दुःख त्याला खरी कळतात. आम्हाला झोपडपट्टी माहित नाही, आम्ही भगवानही पाहिला नाही, भगवान पाहायची इच्छाही नाही. भगवानरावाचं दर्शन घडलं जो गरिबांच्या डोळ्यातलं पाणी पुसतो, जो गरिबाच्या पोटाला अन्न देतो, जो गरिबाच्या माणसाला आत्मसन्मान देतो, तो खरा देव आहे, तो खरा भगवान आहे. आणि तोच भगवान मी अनुभवला. तुम्ही खोटं बोलत नाही, भगवानाला खुश करण्याचा प्रश्न नाही. मला महाराष्ट्र सरकार तो महाराष्ट्र पोषण पुरस्कार देणार नाही, निदान हे सरकार तर बिलकुल देणार नाही याची खात्री होती. म्हणून मी भगवानरावच्या या पुरस्कारासाठी घ्यायला आलो. मित्र, आता 24 तारखेला 5-6 दिवसापूर्वी दीनानाथ मंगेशकरच्या नावाचा पुरस्कार मुंबईला त्या ठिकाणी दिला गेला. तो योगायोगाने मोहनराव भागवत तिथे हजर होते. आता ऐनवेळेस मी काही नाही म्हणू शकत नव्हतो. खरं म्हणजे मला माणसाचा विटाळ नाहीये आणि वैचारिक मतभेद असू शकतात. आणि म्हणून मोहन भागवतांच्या हस्ते दुर्दैवाने तो पुरस्कार घ्यावा लागला, कारण दीनानाथ मंगेशकराच्या नावाचा पुरस्कार होता. मंगेशकरांनी पुरस्कार दिला होता, कुटुंबाने दिला होता. पण इथे मात्र तिथे थोडी रुखरुख होती. या समारंभात मात्र मला थोडीही रुखरुख नाही. पण दादा आमचे स्नेही आहेत, ज्येष्ठ नेते आहेत आणि आमच्या भगवानरावचा अंतकंठ शुद्ध अशा प्रकारचा आहे. आणि म्हणून ब्राह्मण जातीत जन्मलेल्या माणसाला, एका श्रीपाल सबनीस नावाच्या माणसाला जानवं घालत न्यायची खात्री पटवून अनेक वेळा तरी बोलावलं. मीही तितकाच एकरूप झालो. झोपडपट्टी म्हणजे काय मला माहित नव्हतं, सुरक्षा रक्षक काय मला माहित नव्हतं. त्याची ओळख भगवानरावने आम्हाला करून दिली. ते म्हणतात की भाषणातून तुमच्या पुष्कळ शिकण्यासारखा, पेटण्यासारखा आहे, पण आम्ही हे तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे. विद्वानाला सुद्धा सगळेच अनुभव नसतात. आणि म्हणून कार्यकर्त्याला कसं घडवावं, कार्यकर्ता कसा उभा करावा, सगळ्या जाती धर्माचे कार्यकर्ते. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की 3-4 वर्षापूर्वीच्या कार्यक्रमामध्ये एक मुस्लिम भगिनी अत्यंत आत्मविश्वासानं त्या स्टेजवर, आमच्या भगवानरावच्या स्टेजवर वावरत होती. ती भगिनी आहे. आणि त्यावेळेस मी उल्लेख केला होता. एकच भगिनी नाही, मला अनेक मुस्लिम गृहस्थ आणि मुस्लिम भगिनी मला दिसत आहेत. आज तर मुसलमानांच्या विरुद्ध सगळं रान पेटलेलं आहे. जगात ते पेटलं, भारतात ते पेटलं.
मोदीजी आणि फडणवीसांचं सरकार तर मुसलमानांच्या बाबतीमध्ये भयंकर कठीण काम आता हे सेक्युलर सरकार नसताना संविधान कुठे चाललंय, पण संविधानाच्या सुसंगत अशा प्रकारची चळवळ चालवण्याचं काम भगवानराव वैराट करताय. संविधानाला न्याय देण्याची भूमिका ही भगवानरावाची आहे. सर्व जाती रक्ताला कुठे धर्म असतो, कामगाराच्या घामाला कुठे धर्म असतो, मातृत्वाला कुठे धर्म असतो, भगिनीला कुठे धर्म असतो, स्त्रीत्वाला कुठे धर्म असतो आणि जात असतो. आणि म्हणून सर्व जाती धर्माची माणसं, सर्व जाती धर्माच्या महिला या चळवळीमध्ये सामील झालेल्या आहेत. कारण झोपडीला धर्म आणि जात माहीत नाही, गरीबाला जात धर्म माहीत नसतो आणि गरीबाला न्याय देण्याच्या भूमिकेतून ही भूमिका सरकारचीच भूमिका ते करतायत. आणि मग भगवानराव सरकारचा हा पुरस्कार मी स्वीकारतो, अत्यंत विनम्रपणे स्वीकारतो. मित्र, 20-22 दिवसापूर्वी एक अपघात झाला आणि तुमच्या गरिबांच्या पुण्याईनेच मला जगवलेला आहे. गरिबांची नाळ माझ्याशी जुळलेली आहे, दुःखाची नाळ जुळलेली आहे आणि म्हणून सबंध महाराष्ट्रात प्रबोधन करण्याची भूमिका मी स्वीकारलेली आहे. अशा परिस्थितीत 22 दिवसापूर्वी अपघात झाला आणि वाचला मी नवरा बायको दोघे. अंगाला कुठेच काही लागलं नाही, पण पाठीचं हाड मोडलं, 12 मणका तुटला आणि संचितेमध्ये ऑपरेशन करावं लागलं. 15-16 दिवसापूर्वी ऑपरेशन झालं आणि आता बाहेर पडलो मी. या संबंध भूमिकेतून वावरताना भगवानरावच्या कार्यक्रमात जावं की नाही असा प्रश्न पडला. पण एक तरी महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार आहे, तो मला पुष्कळ मिळाले. डीडी कोसंबी पुरस्कार, केळकरापासून अभिजनाचे पुरस्कार मिळाले, बहुजनाचे मिळाले, आंबेडकर पुरस्कार आहे, महात्मा फुले पुरस्कार आहे, प्रबोधनकार ठाकरे आहेत, गाडकीचा पुरस्कार मिळालेला आहे. पण हा मात्र पुरस्कार मला मिळालेला नव्हता आणि पुढे मिळण्याची शक्यताच नव्हती. त्यामुळं भगवानरावचं निमंत्रण मी स्वीकारलं आणि दादा आहेत म्हणल्यावर मग मी यायला तयार झालो आणि या ठिकाणी आलो. मला खूप आनंद झाला. माझं दुखणं पळून गेलेलं आहे. अजूनही या संबंध पुरस्काराने भगवानरावच्या प्रेमाने मी अत्यंत भारावून गेलेलो आहे. इथली सच्ची माणसं, गरिबाचा संबंध कळवळा घेणारी माणसं, गरिबांच्या डोळ्यातलं दुःख पाहणारी माणसं, अनुभवणारी माणसं, ते दूर करण्याच्या भूमिकेतून वावरणारी माणसं मला श्रीमंत वाटतात. खरी भारतीय माणसं आहेत. भारताचं दर्शन मी यांच्यामध्ये, या तुमच्यामध्ये घेतो आहे आणि खरी विश्वात्मकता ही आपल्या संबंध अंतःकरणामध्ये आहे, तुमच्या डोळ्यामध्ये आहे, तुमच्या प्रत्येक हालचालीमध्ये आहे. भगवानरावचा ड्रायव्हर माझा सेल्फी घेऊन फोटो काढत होता, अजून का अर्धवटच निघाला त्याचा. तो म्हणला तुमच्यासारखी माणसं माझ्या शेजारी बसून मला फार भाग्याची गोष्ट आहे म्हणला. भगवानरावचं प्रेम आहेच, पण भगवानरावच्या ड्रायव्हरला माझी किंमत कळली ही फार महत्वाची गोष्ट आहे. त्यानं मानलेली किंमत माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा प्रसंग आहे. आणि समोर मी आपल्या सर्वांना वंदन करतो, सगळ्यांना मी अभिवादन करतो. भगवानरावच्या वाढदिवसानिमित्त मी घरून आणलेली शाल मी त्यांना अर्पण करतो. आणि 1 महिन्यापूर्वी माझं नवीन पुस्तक आलेलं आहे, संवादी युगपुरुष डॉक्टर आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे. हे पुस्तक नवीन आलेलं आहे. भगवानरावच्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख मी अनेक वेळा पाहिला, आजही पाहिला. खरं तर अण्णाभाऊच्या प्रवाहातले भगवानराव आहेत, पण अण्णाभाऊचं नाव न घेता बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार करतात, ही मला महत्वाची भूमिका वाटते. पण आज ब्राह्मणी व्यवस्था, ब्राह्मणी प्रवृत्ती अण्णाभाऊ आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्ये विषाची पेरणी करतायत. बौद्ध समाज आणि मातंग समाजामध्ये विषाची पेरणी चालू आहे, ही थांबावी. पण 2 वर्षापासून मी पुस्तक लिहित होतो आणि हे पुस्तक नवीन प्रकाशित झालं आणि ते पुस्तक उल्हादादांच्या हस्ते मी भगवानरावला देतो. आणि त्यांची जी प्रगती आहे कामगार चळवळीची आणि त्यांच्या प्रकृतीची, ही तिथपासून ते इथपर्यंत मी पाहत आलेले. म्हणजे दोन्ही पण त्यांचं शारीरिक वजनही वाढलेलं आहे आणि कामगार चळवळीतलं नेतृत्वाचं वजनही वाढलेलं आहे आणि हे मी पाहत आलोय. पण आज मला तुम्हाला सांगतो प्रामाणिकपणे, की अनेक वर्ष त्याला पाहतोय, त्याचा आक्रमक स्वभाव मला माहिती आहे, कामगार चळवळीत त्याचं नेतृत्व मला माहिती आहे. अनेक कामगार संघटनांच्या प्रतिनिधी म्हणून तो आज भारताचा प्रतिनिधी म्हणून जगात फिरलेला आहे. तिथं त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे आणि इतकं उत्तम वक्तृत्व, जे मूळ मल्याळी त्याची मातृभाषा असताना त्यांनी ज्या तऱ्हेनं आपल्या पुढं आज भाषण केलंय
मी तुला खरंच धन्यवाद देतो. मी ते म्हणतो नाही, मी असं म्हणतो की खरा महाराष्ट्र दिन आज साजरा झाला. असं आपल्याला पाहायला पाहिजे. आणि त्यामुळे मला ते भाषण मी इतक्या लक्षपूर्वक ऐकत होतो आणि मी अतिशय खुश झालो की काय विचार मांडले. मोटिवेशन म्हणजे काय, कसं तुम्हाला कन्व्हिन्स करावं कामगाराला, आणि आपला संयम कसा ठेवा, कधी आक्रमक व्हावं, कसं मुत्सद्दीकरणाने कसं वागावं, हे सगळे मुद्दे माननीय राजन नायर यांनी ज्या कौशल्याने मांडले, मी खरंच त्याला सलाम करतो आज, म्हणजे त्याचं ऐकल्यानंतर. आणि त्याला पुरस्काराबद्दल मनापासून धन्यवाद देतो. माझे दुसरे मित्र सुरेश कलमाडी, त्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांचंही मी अभिष्ट चिंतन करतो. या बरीच वर्ष बिचारायची विनाकारण तुरुंगण ह्या सगळ्या ह्याच्यात गेली आणि कालच त्यातनं तो मुक्त झाला. मला खूप आनंद वाटला, कारण मी जेव्हा महाराष्ट्र युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो, राजांना माहिती आहे, तेव्हा कलमडेंना मी पुणे शहराचा अध्यक्ष केलं होतं. 1972-74 गोष्ट आहे. असा तो आमचा आणि विलासराव सुद्धा त्यावेळी म्हणजे त्या जिल्ह्यातनं हे आलेले, त्या तालुक्यातलं माननीय सुभाष सबनीस आहेत. सुभाष सबनीसांचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो, ते हैदराबाद मुक्ती लढ्यामध्ये त्यांचं घराणं होतच होतं, पण ते सरंजामशाही म्हणजे जहागीरदार, मूळ त्यांचं घराणं हे जहागीरदार आहे, रॉयल फॅमिलीत आलेत ते दुसरं वैशिष्ट्य आहे. पण त्या सगळ्या गोष्टींच्यावर मात करून समतेची लढाई, सामान्य माणसाची लढाई, खरी भारतीयत्वाची लढाई, अस्पृश्यते निवारणाची लढाई, राष्ट्रीय ऐक्याची लढाई लढणारा हा अत्यंत मुक्त असा माणूस आणि उत्तम साहित्यिक आहे. 54 पुस्तकांना प्रस्तावना लिहिलेला आहे. आणि मी आता गेली 508 पुस्तकांना, बापरे, म्हणजे पुस्तकांचे 3-4 खंड होतील म्हणजे प्रस्तावनेचे, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि गंमत सांगतो, ज्यावेळी साहित्य संमेलन पिंपरी चिंचवडला झालं त्यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कार्यकारी विश्वस्त होतो, एक्झिक्युटिव्ह ट्रस्टी होतो मी. आणि यांचं एक विधान आलं, एका विधानाने सगळा देश असा पेटून गेला. आणि मग यांच्या बरोबर मी सातत्याने राहून मला माझ्यावर जबाबदारी सोपवली की यांचे एक प्रेस कॉन्फरन्स घ्यायला लावा. आणि माझ्या उपस्थितीमध्ये साहित्य परिषदेमध्ये त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली. तिथेही ते कुठं तसूबत ढळले नाही, पण जे काही मांडायचे ते वेगळ्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी मांडलं. पोलीस बंदोबस्त होता सगळ्या साहित्य परिषदेच्या भोवती. आणि त्या साहित्य संमेलनाला मी हजर होतो, कारण माझं तिथं भाषण होतं एका परिसंवादामध्ये आपल्या पिंपरी चिंचवडला DY पाटील PD पाटलांच्या मैदानाला. आणि त्या ठिकाणी आतापर्यंत साहित्य संमेलनाचे जेवढे अध्यक्ष झाले तेवढ्यांच्या मध्ये 250 पानाचं भाषण कोणत्याच साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असं नाही, ते यांचं होतं. आणि माननीय शरद पवार आणि माननीय देवेंद्र फडणवीस दोघेही लक्षपूर्वक ऐकत होते, कारण मी व्यासपीठावर त्यांच्या जवळच बसलेलो होतो. सांगायचा मुद्दा हा की विचाराशी कधीही तडजोड न करणारा, मूळ घराणं कुठं सरंजामशाहीचं जागीरदार आणि कर्तृत्व कुठे समतेचं. आणि म्हणून त्या सफाई कामगार भगिनी असतील किंवा तृतीयपंथीय भगिनी असतील, त्यांच्याबद्दल जी आत्मीयता त्यांच्या बोलण्यात आज या ठिकाणी जाणवली, तो खरा कामगार दिन. म्हणजे आज तो मुद्दा सांगितला तो फार महत्वाचा आहे. राजन नायर यांनी सफाई कामगारांच्या बाबतीतला कवी यांनी सांगितला. आणि आपल्याला माहित आहे हरकानगर आपलं हे इतकं जुनं आहे, या ठिकाणी महात्मा गांधी आले होते सहभोगताना स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. आपलं हरकानगर जे भवानी माता मंदिराच्या पलीकडे आहे ते, इतके या अशा सगळ्या चळवळी या सगळ्या झालेल्या आहेत. आणि म्हणून गांधी असं म्हणायचे की सफाई कामगार किंवा सर्वात जो दलित शोषित वंचित आहे तो जेव्हा या भारताचा प्रमुख होईल तेव्हा मला खरा आनंद होईल. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, जेव्हा KR नारायणन 1997 साली भारताचे राष्ट्रपती झाले तेव्हा मला मनस्वी आनंद झाला की काही अंशी का होईना ते गांधींचं स्वप्न त्यावेळी पूर्ण झालं. बरोबर, ते कामगार नाही, KR नारायणन दलित समाजातले होते, आंबेडकरी चळवळीतले होते. आणि त्रावणकोर संस्थानामध्ये त्यावेळेच्या SSC बोर्डात पहिले येऊन सुद्धा त्यांच्यावर अन्याय झाला होता. आणि कनिष्ठ असलेल्या कमी शिकलेल्या ब्राह्मण माणसाला त्यांच्या डोक्यावर बसवलं आणि हा गोल्ड मेडलिस्ट सुवर्ण पदक असलेला माणूस त्याला पाठ खाली बसवलं. आणि म्हणून हेरोल्ड लास्की हे लंडनला स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, त्या हेरोल्ड लास्कीने पंडितजींना पत्र दिलं की असा एक अत्यंत बुद्धिमान मुलगा आहे, त्याला तुम्हाला कुठे ऍडजस्ट करता आलं ते करा. पंडितजीने सगळे नियम डावलून त्याला ऍडजस्ट केलं. आणि पुढे नंतर इंग्रजींच्या मंत्रिमंडळात ते मंत्री झाल्यानंतर उपराष्ट्रपती झाले आणि नंतर राष्ट्रपती झाले. हा सांगायचा इतिहास मी का सांगतो, इथं आपण सांगितलं पाहिजे की आपण आपल्याला कमी लेखता कामा नये. तुम्हाला सांगतो, मी 50 वर्ष झाली भारताच्या स्वातंत्र्याला, तेव्हा KR नारायण राष्ट्रपती झाले. लक्षपूर्वक ऐका. बराक ओबामा अमेरिकेत राष्ट्रपती झाले, पहिला कृष्णवर्णीय माणूस, पहिला. किती वर्षानंतर? 262 वर्षानंतर.
मला सांगा, ज्या अमेरिकेला आपण म्हणतो की फार जगात पुढे गेलेलं, अमेरिका भारतापेक्षा पुढे गेली, त्या अमेरिकेचा काळा माणूस, कृष्णवर्णीय माणूस की ज्याला कधी सन्मान मिळाला नव्हता, तो राष्ट्रपती वयाला 262 वर्ष गेली. आणि भारतात मात्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 50व्या वर्षी भारताचा एक राष्ट्रपती एक KR नारायण होऊ शकतो. हे भारताच्या सगळ्या आंदोलनाचा भाग आहे. आणि म्हणून भगवानला मी कितीतरी वर्ष ओळखतोय. भगवानचा माझा फार जुना संबंध आहे. आणि ओळखाचा भाग म्हणजे भगवानाने सातारा जिल्ह्यातला, मी सातारा जिल्ह्यातला, म्हणजे आमची दोघांची गावं सातारा जिल्ह्यामध्ये. माझं जावळीच्या खोऱ्यामध्ये गाव आहे, पण आता आमची 5वी पिढी इथं आहे. आणि भगवानचं गाव वाई तालुक्यात जवळ आहे तिथं. आणि त्यालाही पाल्याचा खंडोबा आहे, मलाही पाल्याचा खंडोबा आहे, त्यालाही मांढरदेवी आहे, मलाही मांढरदेवी खंडोबा आहे. वैशिष्ट्य म्हणजे हा एक पारंपरिक असतो, एक कौटुंबिक सामाजिक असा एक तो पारंपरिक भाग आहे. तो मी आज सहज गप्पा मारताना मला जाणवलं, मला फार बरं वाटलं. त्या परवाच मी काळूबाईंचं दर्शन घेऊन आलो मांढरदेवीला जाऊन. आणि ज्योतिबाच्या म्हणजे आपल्या खंडोबाच्या दर्शनाला पालिका जात असतो. हे एक लोकपरंपरा आहेत आपल्या, त्या फार महत्वाच्या आहेत. आणि त्या देखील एकत्र जमण्याच्या आहेत. म्हणजे पालीच्या खंडोबाला काट्या घेऊन जी मंडळी येतात ती सगळी मात्रे समाजाची आहेत. आणि ती परंपरा आज नाही, खूप जुनी आहे, खूप जुनी आहे. माझे वडील मला त्या खंडोबाच्या यात्रेला नेहमी घेऊन जायचे. तेव्हा सामाजिक आणि हे जे लोक संस्कृतीचे आपले भाग आहेत ते खरं म्हणजे खरे माणसाला जोडणारे आहेत. पण ह्या उच्चवर्णीय आणि उच्चनीच वादामध्ये आपण या सगळ्या वादाची निर्मिती आणि त्यातलं श्रेष्ठत्व आणि ते खोटं आणि ढोबळी श्रेष्ठत्व दाखवण्याचा प्रयत्न होतो. त्याला छेद देणारे जे जे कार्यक्रम, ज्या ज्या संघटना, ज्या ज्या प्रवृत्ती, जो जो विचार आपण देशामध्ये आणि जगामध्ये पाहतोय, त्यातला एक अत्यंत महत्वाचा विचार म्हणजे भगवान वायनाड यांनी हे जे काही झोपडपट्टी सुरक्षा दल असेल, कामगार सुरक्षा दल असेल, आणि त्याच्या माध्यमातून निवड पण काय राजन नायर सारख्या एका कामगार नेत्याची निवड केली, नारायण मेघराजी लोखंडे. आणि त्यानिमित्ताने काय होतं, आता आपण इथे बसलोय, आपल्याला अनेकांना माहित नसते की नारायण मेघराजी लोखंडे म्हणजे कोण, त्यांचं काय कर्तृत्व आहे. या निमित्ताने ते आपल्या सर्वांना माहित होतं. आणि म्हणून मी यांचंही अभिनंदन करतो. आणि भगवान वैराट यांना वाढदिवसाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो. आणि त्यांनाही उत्तम आयुष्य त्यांना लाभावं. आणि या महिन्याचा होकारा असा आम्हाला शेअर मार्फत सारखा ऐकायला मिळावा. सन्मान्य लोकनेते भगवानरावजी वैराट साहेब यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज खऱ्या अर्थानं त्यांचा वाढदिवस म्हणजे आनंदाचा दिवस. एका गोष्टीचा आनंद होतो आणि एका गोष्टीचं दुःखही होत. आनंद असा होतो की साहेबांचा आज वाढदिवस आहे याचा आनंद होतो, परंतु अशा नेत्याच्या आयुष्यातलं 1 वर्ष कमी झालं याचं दुःख वाटतं. म्हणून मला असं वाटतं की आमच्या सर्व महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्यांच्या वतीनं साहेबांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देऊन खऱ्या अर्थाने हरिपूर्ण भाईला विनंती करतो की असा गोरगरिबाचा कैवारी दलितांचा नेता, बहुजनांचा बुलंद आवाज असणारे आदरणीय सन्मान्य वैराट साहेब यांना उजळला विषयावर हीच हरिपूर्ण भाईच्या चरणी विनंती करतो. वैराट साहेब तसेच माझ्या जमलेल्या बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वांनी आज 1 मे महाराष्ट्र दिनासाठी तसेच आपले संघर्ष नायक भगवानरावजी वैराट साहेब यांच्या वाढदिवसाकरता आपण सर्वांनी उपस्थिती दिली त्याबद्दल मी सर्वांचे सर्वप्रथम स्वागत करते. आणि तसेच आपल्या साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्र लोकांना, वंचित लोकांना ज्या काही योजना लाभांपासून लाभार्थ्यांना वंचित ठेवलं जातं तिथं साहेबांनी तत्परतेने कामकाज स्वतःची प्रतिमा तिथं संपूर्ण स्वतःला वाहून वंचित लोकांना ज्या त्या सोयी सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न साहेबांच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रभर साहेबांचं कार्य केलेलं आहे साहेबांनी. आणि तसेच आपण भगवान शोधण्यासाठी मंदिरात जातो, परंतु आज साहेबांच्या माध्यमातूनच आपल्याला स्वतः भगवान रूपी मूर्ती साहेबांच्या भगवानांनी उतरवून आपल्या कार्यासाठी व आपल्या ह्याच्यासाठी साहेबांना तत्पर इथं हजर केलेला आहे. तर अशा आपल्या भगवानरावजी वैराट साहेबांना संपूर्ण महाराष्ट्राच्या नाही तर संपूर्ण विश्वाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुरुषांना मी अभिवादन करून
दलित दिनदुबळ्या लोकांचे जे दैवत आहे माननीय भगवानरावजी महाराज त्यांना नतमस्तक होतो। आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत, परंतु साहेब प्रत्येक वाढदिवसाला फक्त वाढदिवस साजरा न करता आपले विचार त्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुद्धा सर्वसामान्य लोकांपर्यंत त्यांचं जे ध्येय ते पोहोचवण्याचे काम या ठिकाणी करतात। आणि त्याचमुळे या वर्षी देखील साहेबांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त विचारांचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे। तरी माझ्या कुटुंबातर्फे व मित्रपरिवारातर्फे मी साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। इथे जमा झालो आहे ते आपल्या साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी। त्यांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा। त्यांचं आयुष्य खूप वाढो, ते उदंड आयुष्य जगो आणि आमच्या ज्या काही अडचणी आतापर्यंत सोडवत आलेले आहेत त्या पुढेही सोडवतील आणि आमचा विश्वास त्यांच्यावर आहे। आणि खरंच साहेबांमुळेच आम्ही सर्वजण अडचणीतून मुक्त आहोत। मी जे तात्पर्याने ऑफिसला आहे त्याचं श्रेय पूर्णपणे मी साहेबांना देते। आणि रेव्होल्युशन असावी चारपापोटी आढळ श्रद्धा असा देह लाभावा, देहाचा चंदन व्हावा, आयुष्य संपले तरी सुगंध करत राहावा या म्हणीप्रमाणे आदरणीय आमचे राज्याचे नेते महामानवाच्या विचाराला धरून कास धरून गेली अनेक वर्ष या झोपडपट्टी धारकांचा उद्धार करण्यासाठी सर्व सभासदांना एकत्र घेऊन तळागाळातील झोपडीतल्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन त्यांचा संघर्ष करण्यासाठी व त्यांना हक्काचं घर मिळवण्यासाठी होणारा अन्याय दूर करण्यासाठी झगडणारं नेतृत्व आदरणीय भगवानरावजी वायर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण सर्व इथे जमलेलो आहोत। मित्र, वाढदिवस कोणाचा होतो? वाढदिवस हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा होतो, पण सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये जो वाढदिवस साजरा करतो असे एकमेव नेतृत्व म्हणजे भगवानराव वायर साहेब। आज आपल्या सर्वांच्या वतीने व महाराष्ट्रामध्ये झोपडपट्टी सुरक्षाच्या वतीने पथारी सुरक्षाचे राज्य संघटनेच्या नात्याने मी आदरणीय भगवानरावजी वायर साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व माझ्या वैयक्तिक गायकवाड कुटुंबियाच्या वतीने आदरणीय साहेबांना वाढदिवसाची शुभेच्छा देतो। जय भीम, जय। आपल्या उदंड गोरगरिबांचा बुलंद आवाज यांचा वाढदिवस आहे आणि महाराष्ट्र दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने कामगारांचा दिवस, महाराष्ट्र दिन अशा योगामध्ये अशा शुभ तारखेला आपल्या नेत्याचा जन्म व्हावे आणि हजारो नवनवे लाखो लोकांचा त्यांच्या हाताने उद्धार होऊन संरक्षण करण्याचं काम जे नेत्याने आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये केलं असं असा एकमेव नेता म्हणजे माननीय नेता भगवानराव वैराट साहेब। आणि त्या भगवानराव वैराटांचा नवे नवे नावाप्रमाणे त्यांच्यात खरोखर भगवान आहे म्हणून देवाने एवढं मोठं कार्य त्यांनी आजपर्यंत पेलवलेलं आहे। असं एक नेता महाराष्ट्रामध्ये असं हजारो नेते पाहिले असतील, तुम्ही हजारो पुढारी पाहिले असेल, पण डायरेक्ट एक सामान्य कार्यकर्त्याला करीत असणारा नेता म्हणजे त्याचं नावच एक आहे भगवानराव वैराट। जसा देव सर्वांना करीत असतो तसा तो आणि आपला नेता आहे। त्या नेत्याने आजपर्यंत आपलं कार्य केलंय। गेल्या 30 मी 2000 पण काही माझ्या बरोबर माझ्या पुणे शहरात काम करत असताना काही 1-2-3 दाशीच्या राण्याबरोबर होत्या, काही आमचे सह होते आणि त्या माध्यमातून भरपूर आम्हाला काम करण्याची संधी मिळाली साहेबांच्या माध्यमातून। आणि त्या खरोखर ज्या होत्या आहेत त्यांची नावं घेतली तर म्हणजे नावं घ्यायला काय अडचण नाही, पण बहिणींसारख्याच खरोखर पाठीशी उभ्या राहिल्या आणि कधी आमच्या केसाला धक्का लागू दिला नाही। 1-2 ठिकाणी प्रसंग आले होते तसे वाईट, पण त्यांनी आणि साहेबांनी आम्हाला असं ठेवलं। आणि तसे आणि माझ्या गावामध्ये खाली एक सामान्य माणूस तर सरपंच पदाला आणि आज शासकीय जेवढ्या योजना असतील त्या योजनाचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पाडापाटे असं करायचं हे कार्य कोणामुळे झालं असेल तर आपल्या साहेबांमुळे झालेलं आहे। आणि त्या साहेबांचा आज वाढदिवस आहे। माझ्या
कुटुंबाकडनं, माझ्या आईरे गावाकडनं आणि सर्वांना साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा विनम्र अभिवादन करून माझे गुरुवर्य आदरणीय लोकनेते भगवानरावजी वैराट साहेबांच्या कार्याला नतमस्तक होऊन कामगार निधी दिन आणि कामगार दिनाच्या निमित्तानं आणि गोरगरिबांचा दीनदलितांचा बुलंद आवाज आदरणीय लोकनेते भगवानरावजी वैराट साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं संघटनेमध्ये काम करत असताना मला आठवतंय वडिलांच्या सोबत मोर्चामध्ये येत असताना लहान होतो आणि एक प्रसंग असा होता की आमच्या वस्तीमध्ये एकच नळ होता आणि तो नळ खाली फुटल्यामुळे आमच्या शाखेतले काही मंडळी पुढाऱ्यांकडे गेले आणि सांगितलं की साहेब एकच नळ आहे आणि तो नळ फुटल्यामुळे वस्तीच्या अंतरचे दयनीय अवस्था होती. तर नगर परिषदेमधून एक कर्मचाऱ्याला नळ फोडला आणि म्हणला थ्रेड बसवून आणल्यानंतर तुम्हाला नळ पुन्हा दिला जाईल. आणि असं करता करता 4-8 दिवस निघून गेले. एक नळ होता तोही गेला. अख्ख्या वस्तीमध्ये चर्चा झाली की एक होता तोही गेला, आता काय करायचं. मग आम्ही स्थानिक पुढाऱ्यांकडे गेलो, नगराध्यक्षांकडे गेलो, नगरसेवकांकडे गेलो. साहेब एकच नळ होता. ते म्हणले अरे एकतर तुम्ही फुकट वापरता, त्याच्यातही पाणी डबल मागताय, आता तुम्हाला नळ देता येणार नाही कारण तो बेकायदेशीर. मग आता काय करायचं. एक होता तोही गेला. मग आम्ही सर्वजण बेटावेला लहान होतो. आमच्या वडिलांच्या हाताला धरून आदरणीय वैराट साहेबांच्या कोरेगाव पार्क या ठिकाणी आलो आणि सर्वांनी विषय मांडला. साहेब असं झालंय, एक नळ होता आणि तोही गेला. तर साहेब म्हणले काळजी करू नका, मी करतो म्हणले, तुम्ही बसा. साहेबांनी कुणाला फोन लावला, कुणाशी काय बोलले माहित नाही. सांगितलं तुम्ही जावा, पाणी किती वाजता येतंय. म्हणलं साहेब 4 वाजता. ठीक आहे म्हणलं जावा. आम्ही घरी गेलो. घरी गेल्यानंतर तुम्हाला सांगतो बरोबर 3:45 वाजता नगर परिषदेमधून तो कर्मचारी आला आणि 4 वाजता नळाला पाणी आलं. तर ते आदरणीय वैराट साहेबच करू शकतात, इतर कुणाचंही काम नाही. कारण आपण मी पाहिलं आज झोपडपट्टीतला एखादा सामान्य त्यांना वंदन करून माझे गुरुवर्य माननीय भगवानरावजी वैराट यांना नतमस्तक होऊन थोडेसे 4 शब्द इथं मांडते. पूर्ण तमाम महाराष्ट्रावर झोपडपट्टीला पाणी देणारा नेता, लाईटीपासून वंचित ठेवणाऱ्यांकडून लाईटी स्कूल घेऊन दिवा लावणारा नेता आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर बेरोजगारांना हाताला काम देणारा नेता आणि बँकेच्या तिजोऱ्या फोडून बँकेत सन्मानाची वागणूक देऊन आम्हाला रोजगार निर्मिती करून आमचे कारखाने उभे करणारा नेता, यांच्यासाठी जोरदार टाळ्या. कौतुक काय करायचं. खरं तर आपणच भाग्यवान आहे. साहेबांच्या पायापाशी थोडीशी आपल्याला जागा आहे, मनामध्ये जागा आहे. कार्यकर्ता घडवताना त्यांनी आपल्याला असं घडवलं. आज जी सन्मानाची वागणूक आहे, जी आपली ओळख आहे, प्रत्येकाच्या नावाच्या मागे एक आपली ओळख लावलेली आहे त्या साहेबांनी, आदरणीय साहेबांनी लावली. साहेबांच्या बद्दल कौतुक करत साहेबांच्या कामाचा जर दरारा बघितला तर जिथं कुठं बोर्ड आहे तिथं सुद्धा अधिकारी शिरत नाही, तिथं सुद्धा अधिकारी शिरत नाही. आणि आम्हाला जी झोपडपट्टी वासियांना जी बँकेचे बोलून जी सन्मानाची वागणूक मिळते ते पूर्णपणे फक्त साहेबांमुळे मिळते. असं तर कोण आम्हाला विचारत नसतं. त्यासाठी साहेबांचं कौतुक काय करावं मन एवढं बोलते आणि थांबते. आणि माझे जाधव परिवाराकडून आणि तमाम झोपडपट्टी वासियांकडून, महाराष्ट्राच्या झोपडपट्टी वासियांकडून साहेबांना लक्ष वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. जय. या ठिकाणी आपण 1 मे कामगार दिन आणि आपले लाडके नेते माननीय भगवानरावजी वैराट साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित झालेलो. साहेबांनी काल मेसेज टाकला होता मला की तुम्ही संघटनेमध्ये जे योगदान दिलं, जीवाची पर्वा न करता. साहेब पहिली तर वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझ्या आडसूळ परिवाराच्या वतीने, पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आणि झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या सगळ्या महिलांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. सुनीताताई तर म्हणल्या की आमच्या रक्ताचा थेंब थेंब तुमच्या कार्याच्या उपयोगी पडो. तर मी सांगेल प्रत्येक महिलेच्या जवळ श्वास आहे तोवर आम्ही संघटनेला आणि तुम्हाला विसरणार नाही आणि जी जबाबदारी तुम्ही द्याल ती आम्ही पार पाडू.
साहेबांनी ज्यावेळेस सांगितलं की आम्ही सत्कार करणार आहे तुम्ही केलेल्या कामगिरीबद्दल, तर साहेब आम्ही काम केलं, लढलो, त्याचं कारण होतं की तुम्ही आमच्या पाठीशी उभे आहे. आम्ही एखाद्या पोलीस स्टेशनला जात असताना साहेबांनी सांगितलं जावं तिथे एखादं काम आहे, एक गोरगरीब महिला आहे, तिला न्याय मिळवून द्यायचा आहे, तर त्यावेळेस आम्ही जाण्या अगोदर पोलीस स्टेशनला किंवा तिथल्या वरच्या अधिकाऱ्याला एसीपी असो डीसीपी असो तुम्ही फोन केलेला असतो. म्हणून कार्यकर्ता जातो पोलीस स्टेशनला जोरात बोलून एखाद्या महिलेला एखाद्या माणसाला न्याय मिळवून देतो. जे बी आम्ही केलं ते तुमचं पाठबळ होतं. आमचा नेता पाठीमागे होता. बावळ्यांच्या पोलीस स्टेशन मध्ये 25 वर्षानंतर दखल घेतली त्याने. नाही तसं नाहीये. साहेबांचा किती कार्यकर्त्यांवर जीव आहे हे मला माहिती. साहेब कार्यकर्त्यांना रागवतील, बोलतील, पण पाठीमागे त्याचं नाव काढतील. माझं तर महागच काढतात. तोंडावर तर कधीच मला शाबासकी साहेबांनी आजपर्यंत दिली नाही, पण आज पुरस्कार देतात त्याच्याबद्दल मी साहेबांचं, संघटनेचं, सगळ्यांचं धन्यवाद मानते. आणि मी जे काम केलंय, माझ्या सोबत कार्यकर्ते होते, आज जे कार्यकर्ते आपल्यात नाहीयेत, बापासारखे उभे राहिले होते विष्णू गायकवाड. आज 1 मे कामगार दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी सुरक्षा दलाकडून आपण सर्वांनी आमंत्रित केल्याबद्दल सर्वांचे आभार. गेल्या 4 महिन्यापूर्वी जो आमच्यावर अन्याय अत्याचार झाला होता त्याची दखल घेत साहेबांनी जो आम्हाला न्याय मिळवून दिला, संघटनेने जो आम्हाला न्याय मिळवून दिला, त्याबद्दलही सर्वांचे धन्यवाद. आगामी काळात आजपर्यंत जे कामं झाले याच्यापेक्षा जोमाने आणि ताकदीने साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचे जिल्हा अध्यक्ष संतोष भाऊ सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अविरतपणे सतत असाच हा रथ पुढे घेऊन जाऊ. एवढं बोलते इथंच थांबते आणि पुनश्च एकदा सर्व तृतीयपंथी समाजाकडून लोकनेते, संघर्ष नायक, आपले सर्वांचे गुरुवर्य भगवानरावजी वैराट साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराज. शिवाजी महाराज भारतीय संविधानातून ज्यांनी तुमच्या माझ्यासारख्या यांना शिक्षणाचा मूलभूत हक्क बहाल केला, ते ज्ञानपीठापासून विश्वरत्न, विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पृथ्वी ही शशाच्या मस्तकावर तरली नसून कष्टकरी, कामकरी, शेतमजुराच्या तळहातावर तरलेली आहे, असा विज्ञानवादी विचार मांडणारे थोर साहित्यिक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म घेऊन महाराष्ट्राची माती पावन केलेल्या सर्व थोर महापुरुषांना या ठिकाणी विनम्र असे अभिवादन करतो. आणि सर्वांना कामगार दिनाच्या तसेच महाराष्ट्र दिनाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि त्या दुग्ध शर्करा आयोग म्हणजे कामगारांसाठी, झोपडपट्टीवासियांसाठी, पथारीवासियांसाठी पायाला गरगर बिगडी बांधून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आणि 3 दुबळ्यांना न्याय दिला. असे आमचे हृदय सम्राट लोकनेते भगवानरावजी वैराट साहेब यांच्या विचारांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने नतमस्तक होतो. खरं पाहिलं गेलं तर आता आमच्या भगिनी सुनीताताईंनी सांगितलं, तसेच कोणी सुनीताताई जाधव असतील किंवा अडसूळ असतील, साहेब कामाची दखल आपल्या नेहमीच घेतात आणि साहेबांमुळेच आपली कामं होतात या खऱ्या अर्थाने या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. मी एक छोटासा कार्यकर्ता ज्या ठिकाणी जीप चालवत होतो, वडाचा धंदा करत होतो, मी पॅसेंजर व्हायचो. आणि अशा परिस्थितीमध्ये मी काय पुण्याचा प्रॉपर नाही, नगर जिल्ह्याहून पुण्यामध्ये आई वडील पोट पाण्याच्या कामासाठी आले आणि दौंड तालुक्यातील येवत या गावी आम्ही स्थायिक झालो. बघता बघता त्या ठिकाणी पोटभरांची संख्या वाढली आणि त्या ठिकाणी त्या वस्तीला झोपडपट्टीचं स्वरूप प्राप्त झालं. आणि मग चळवळ खऱ्या अर्थाने आमची चालू झाली. त्या ठिकाणी पाणी पाहिजे होतं, लाईट पाहिजे होती,
गोरगरीब मुलांना शिकण्यासाठी अंगणवाडीची सुविधा पाहिजे होती. अशा परिस्थितीमध्ये राजकीय पुढारी फक्त यायचे, आमचा मताचा मलिदा घ्यायचे आणि निवडून आले की साहेब आमच्याकडे बघतच नव्हते. पण अशा वेळी कुणीतरी आम्हाला सांगितलं की तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये उपेक्षितांना जर न्याय पाहिजे असेल तर या ठिकाणी खऱ्या अर्थाने झोपडपट्टी सुरक्षा दलाचाच बोर्ड पाहिजे. आणि 2003 साली आम्ही वैराट साहेबांची झोपडपट्टी सुरक्षा दल ही संघटना स्थापन केली आणि खऱ्या अर्थाने आमची संघर्षाची सुरुवात चालू झाली. अवघ्या 3 दिवसामध्ये ज्या ठिकाणी लाईट नव्हती आणि लाईट नसल्यामुळे त्या ठिकाणी झोपड्या, काट्या कुपाटीत झोपड्या असलेल्या ठिकाणी त्या सापाची विंचवाची अशी भीती होती. वैराट साहेबांनी आमच्या इथे यवतला येऊन एमएससीबीच्या साहेबाला झाडलं आणि त्याला सांगितलं रे बेट्या, तू जर 36 तासात 14 पोल टाकून लाईट दिली नाही तर तुला या ठिकाणी बंद दरवाजाच्या आतमध्ये ठोकल्याशिवाय सोडणार नाही. आणि 24 तासाच्या आतच साहेब त्यांनी लाईट त्या ठिकाणी बसवली. आता काल परवाच्या ताज्यातले सांगत तेच विचार खऱ्या अर्थाने तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं आपण साहेबांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने काम करू आणि साहेबांना गोरगरिबांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि साहेबांचं आयुष्य पुढचं येणार आयुष्य, कारण साहेब तुम्ही जेवढे सुदृढ आणि जेवढे तुम्ही तंदुरुस्त राहाल तेवढे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला चेतना भेटत राहील. म्हणून मी जरी ईश्वराला मानत नसलो तरी ईश्वराला साकडे घालतो की हे भगवंता आमच्या भगवानरावला व्यवस्थित ठेव आणि 100 शतक पार करू दे. आता 2020 चालले, कमी चेंडूत शतक नाही साहेब, एकच रन काढायचा दरवर्षी वाढदिवस, पण शतक बोललो. 2020 घ्यायचं नाही, एक चेंडू एक बॅट बॉर्डर पार नको, 1 रन काढायचा, वर्षाला आम्ही केक काढतो, नवीन विचार घेऊन जाऊ. साहेब अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये 1 मे कामगार दिन आणि आपल्या साहेबांचा वाढदिवस अशा अतिशय प्रसन्न कार्यक्रमासाठी उपस्थित राज्याच्या कोपऱ्यातून आलेले आपले धडाडीचे कार्यकर्ते आणि उपस्थित मान्यवर या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. गेले अनेक वर्ष साहेबांच्या संपर्कात आल्यानंतर माझ्या कार्यकर्त्याला अतिशय प्रेरणा मिळाली आणि सामाजिक कार्य कसं करावं आणि समाजाची सेवा, लोकांचे प्रश्न कसे सोडवावे हे कुणाकडून शिकावं तर साहेबाकडून शिकावं. अशा पद्धतीचं हे नेतृत्व घडतंय. सरकारचा तिजोरीतला पैसा सामान्य झोपडीत कसा येईल हे खऱ्या अर्थाने काम राज्यात कोणी केलं असेल तर दादाने केलं. जोपर्यंत सर्वसामान्य घरामध्ये शासनाला पैसा येत नाही तोपर्यंत त्यांची प्रगती होणार नाही. आणि जर महाराष्ट्रात एकमेव कोण काम करते तर ते दादा करतात, दुसरं कोणी गरिबासाठी काम करत नाही. सगळे फक्त तिजोरी लुटण्यासाठी काम करतात, परंतु तिजोरी गरिबांच्या घरापर्यंत काम जे खऱ्या अर्थाने कोण करतात ते साहेब करतात. आणि या साहेबांची आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना प्रेरणा आहे. आज या ठिकाणी साहेब आम्हाला अनेक वर्ष या ठिकाणी काम करत असताना तुम्ही जो सन्मान आमचा या ठिकाणी करणार त्याबद्दल साहेबांचं मनापासून आभार मानतो. काम करण्याची प्रेरणा देणार हे व्यक्तिमत्व आपल्याला जपलं पाहिजे, वाढवलं पाहिजे आणि इथून पुढच्या काळामध्ये त्यांच्या पाठीमागे ताकदीने उभं राहिलं पाहिजे. या ठिकाणी मी अधिकचा वेळ न घेता साहेबांना पुन्हा एकदा सातारा जिल्हा झोपडपट्टी सुरक्षा दल, कामगार सुरक्षा दल सर्व संघटनांच्या वतीनं मी उद्धव निमित्त परिवार आणि सातारा जिल्हावासियांच्या वतीनं आपला सुदंड आयुष्य लाभो अशा पद्धतीची सदिच्छा व्यक्त करतो. सर थँक्यू सो मच सगळे आल्याबद्दल. आता साहेबांविषयी काय बोलायचं म्हणजे खूपच कमी, किती बोललं तरी कमीच असणार. साहेब हे आमचे पहिली गोष्ट मी नेहमी म्हणत असते की हे माझे फॅमिली आहे, हे माझे वडील आहे. आणि आता मी फेसबुक मध्ये आज टाकलं की हॅपी बर्थडे बॉस आणि तिथे लिहिलं माय फादर म्हणून. माय फादर म्हणजे बाप. आता ही गोष्ट फार बेल्जियम मध्ये गेलेली आहे साहेब. तुमचं बर्थडे बेल्जियम US मध्ये सगळ्यांनी लाईक केलेलं आहे. माझ्या फेसबुक थ्रू माझ्या क्लायंटनी त्यांना विश केलेलं आहे की ते म्हणतात की तुझे फादरच आहे का. मी म्हटलं हो हे माझे वडीलच आहे. साहेबांबद्दल तर काय बोलायचं. आता ज्या वेळेस मी या संघटनेत आले होते त्यावेळेस मी सारखे रडायचे, इतकी रडायचे की साहेब समोर असायचे की मी रडायचे.
साहेब मला म्हणायचे तू रडू नको, तू रडली तर येऊ नको इथे, मला नेहमी अशीच म्हणायचे. आणि ज्या वेळेस मला साहेबांनी जी हिंमत दिली, ते आज हिंमत खरंच, मी आज पोलीस स्टेशन मध्ये जाते, मी कमिशनर समोर जाते आणि साहेबांनी खरंच माझी ओळख करून दिली या लोकांबद्दल, लोकांमध्ये. आणि मी खरंच सगळे गोरगरिबांना ही मदत करू शकते सर. आणि अजून एक गोष्ट म्हणायचंय की मी IT कंपनीतून येते, ओके, आणि मला खूप अभिमान आहे की मी झोपडपट्टी सुरक्षा दल मध्ये एक राज्य संघटक म्हणून महिलांच्या विरोधात जे लढाई असती त्याच्यासाठी उभा राहिल्या. साहेब खरंच खरंच खूप खूप धन्यवाद. आणि तसंच धन्यवाद मी सगळे सिनियर लोकांना जे मी कधीच विसरणार नाही, जसं तांगडे ताई, सुनीता जाधव ताई, वैशाली ताई, सुनीता अडसूड ताई, भालेराव ताई आणि शेख सर, वाघमारे सर, गायकवाड सर. आता मी नाव एवढं मला सगळ्यांचं आठवत नाही, पण खरंच त्यांच्यामुळे आज आम्ही आहोत. कारण की ते आमचे खरंच इन्स्पिरेशन आहे की त्यांच्यामुळे आम्ही ज्यावेळेस त्यांचं म्हणतो ना की स्टोरीज ऐकतो की नाही असं केलं होतं सुनीता ताईंनी, असं केलं होतं वैशाली ताईंनी, असं केलं होतं तांगडे ताईंनी, तर आम्हाला खरंच वाटतं की आम्ही तुमच्या समोर काहीच नाही. खरंच आम्हाला खरंच त्याच्यासाठी ना खरंच खूप मेहनत लागेल आणि ती मेहनत आम्हाला फक्त तुम्ही पूर्ण एक वे दाखवला ना तर आम्ही ते शिकू, एवढंच म्हणायचंय. आणि आल्याबद्दल धन्यवाद अँड हॅपी बर्थडे सर वन्स अगेन. आदरणीय गुरुवर्य भगवानराव वैराट साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण जमलेलो आहोत. लोक म्हणतात सोन्यासारखं असावं, लोक म्हणतात माणसाने सोन्यासारखं असावं, पण मी म्हणते माणसाने सोन्यासारखं नसावं. कारण सोनं फक्त हातात घालता येतं, सोनं गळ्यात घालता येतं, सोनं तिजोरीत ठेवता येतं, पण माणसाने असावं तर परिसासमान असावं. अशा परिसासमान असणाऱ्या भगवानराव वैराट साहेबांची विद्यार्थी ही शाळाच आहे की प्रत्येक जणांना असं वाटतं की म्हणजे मी पहिले आले होते त्यावेळेस मला कळतच नव्हतं की संघटना म्हणजे काय आणि काय काम करायचं, कसं करायचं आणि इतके लोक कशी काय आहेत संघटनेमध्ये. आणि प्रत्येक जण म्हणते की काम होतं, मग काय होतं मला प्रश्न पडायचा की कोणाला विचारू मी. प्रत्येकाला मी असं माझ्याकडे काही माझ्या बहिणींचे नंबर आहेत आणि माझे भाऊ आहेत त्यांचे नंबर आहेत, मग त्यांना मी विचारायची काम कसं करायचं सांगा, मला करायची इच्छा असायची. पण नंतर हळूहळू मला समजत गेलं की हे काम असं करायचं की आपण समाजकार्य करतो. आपले जे दीन दुबळे भाऊ बहीण आहेत, झोपडपट्टीत राहतात, परत काही लोकांवरती अशी परिस्थिती आलेली असते की बिकट परिस्थिती असते, त्यावेळेस आपण त्यांना सहकार्य करायचं असतं, एक मदत म्हणून का होईना जायचं असतं. आणि तेव्हा मला कळालं की म्हणजे असं काम करायचं का. मधला काळ मला काही समजला नाही, पण आता सध्या तसं बघायला गेलं तर काम माझं आहे ना बऱ्यापैकी चालू आहे. मी कल्याण डोंबिवलीमध्ये राहते. कल्याणमध्ये भरपूर प्रॉब्लेम आहेत लोकांचे. कोणाचा कर्जाचा प्रॉब्लेम आहे, फेरीवाल्यांवरती अत्याचार होतात, त्यांचं सामान उचलून नेलं जातं. आता मी पडले एकटी, पण मला ते समजून येत नाही काय करायचं. पण आता आमचे जे साहेब आहेत परिसासारखे आहेत, तर परिसाबरोबर मी तर सोनं होणारच आहे आणि मला सोनं व्हायचंय म्हणून ते संघटनेत आहे. आणि मला तेही काम म्हणजे त्या आमच्या कल्याणचंही काम आणि कल्याणलाही सोनं बनवायचं आहे, म्हणून सरांच्या मी बरोबर आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की आमचंही नक्की सोनंच होणार आहे. म्हणून माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून, कल्याण डोंबिवली विभागाकडून साहेबांना लाख लाख शुभेच्छा. साहेब तुम्हाला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. हा अभिष्ट चिंतनाचा सोहळा आणि या अभिष्ट चिंतनाच्या सोहळ्यामध्ये आपलं सौभाग्य आपल्याला लाभलेले पाहुणे म्हणून सन्माननीय संबंध राज्यभर गोरगरीब उपेक्षित कामगारांच्या हितासाठी ज्यांनी संबंध आयुष्यभर लढा दिला असे सन्माननीय नायक साहेब, आणि ज्यांनी आम्हाला आपसात बोललात तर मला बोलता येणार नाही, आपसात चर्चा करू नका थोडं. या ठिकाणी ज्यांनी माझ्यासारख्या
असंख्य अशा तरुणांना आणि तरुणींना संबंध महाराष्ट्रामध्ये शोषित, पीडित, खचलेल्या, पिचलेल्या, मागासलेल्या, उपेक्षित वर्गाला त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला बा भीमाचा विचार उराशी घेऊन कशा रीतीनं न्याय दिला पाहिजे आणि त्यांना अन्याय मुक्त कसं केलं पाहिजे अशी खऱ्या अर्थानं आदरणीय वायनाड साहेबांनंतर ज्यांनी आम्हाला प्रेरणा दिली असे सर्वांची नावं घेत बसण्यापेक्षा सर्व सिनियर दिनाने मगाशी बोलताना सर्वांना भावुक केलं आणि खरोखरच मन असं भावुक झालं की खरंच तुमची जी सिनियर लोकांची जी पूर्वीची जी कामाची शैली होती ती आदरणीय वायनाड साहेबांच्या मुखात नामी आली. म्हणजे तुम्हाला ज्या वेळेला एखाद्या उपेक्षिताच्या लढ्याला सांगितलं जात होतं की तुम्ही जाऊन लढा त्यावेळेला तुमच्या खिशामध्ये पैक तर नव्हतंच पण पोटाला अन्न सुद्धा नव्हतं आणि त्या फाटक्या खिशानं आणि फाटक्या कपड्यावर गेलेली ती माझी जुन्यात घातलेली माय आणि तो फाटक्या कपड्यातला माझा भाऊ जो सिनियर तो ज्या वेळेला ह्या अन्याय करण्यामध्ये मदमस्त झालेली आणि बदमाश असलेली न्याय व्यवस्था, रंगीन झालेली न्याय व्यवस्था, त्या न्याय व्यवस्थेला एसीत बसणाऱ्या भांडवल अधिकाऱ्याला घाम फोडण्याचं काम मात्र तो फाटका झोपडपट्टी सुरक्षा दलाचा कार्यकर्ता करतो. आणि हा न्याय करत असताना काही अनुभव मी पण त्यांच्याच डोळ्यानं पाहिलेच. असंख्य अशा काट्या अंगावरती पोलिसांच्या झेलून देखील चटई बांबूची झोपडी पठ्ठ्यांनी तुटूच दिली नाही आणि आजही 30-30, 25, 40 वर्ष झाली त्या झोपडपट्ट्या जाग्यावरती आहेत. याचं क्रेडिट ऑफ ओनली आदरणीय भगवानराव वायनाड साहेब आणि हे सिनियर आणि यांचा हा लढा. तर निश्चितच तुमच्या लढ्याला प्रेरणा स्रोतच समजेल मी तरी निश्चित आणि त्याचा आदरच ठेवून आम्ही पुढे निश्चित जातो. एकीकडे महाराष्ट्राची आणि भारत देशाची वस्तुस्थिती लक्षात घेता जात आणि धर्म आणि पंथ आणि परंपरा याच्या बंधनामध्ये पुन्हा एकदा अडकवून आपल्याला आपल्यामधून तोडण्याचं काम या ठिकाणी सुरू असताना जसं या देशामध्ये पूर्वीची जी झाडं होती ती झाडं 1-1, 2-2 हजार वर्षापूर्वीची होती ना आणि त्या झाडांचे ओढके त्यांची बुडं इतकी मोठी मोठी होती आणि त्यांच्यात येणारा ऑक्सिजन सुद्धा इंजेक्शन वरचा नव्हता. मात्र आत्ताची जी झाड आहे ते आधुनिक काळामध्ये जन्माला आली आहे. त्याला इंजेक्शन दिलं जातं आणि ते वाढवली जातात. त्यामुळे ऑक्सिजन देखील तितकाच असा ताकदीचा उरलेला नाही. तसंच आहे की महाराष्ट्राच्या आणि भारत देशाच्या आंबेडकरी चळवळीमध्ये आज खंड पडत आहे आणि तो आंबेडकरी चळवळीत पडत असलेला खंड म्हणजेच पॅंथर्स लोकांची होत असलेली गळपेची. कारण आंबेडकरी विचाराला ठार करण्यासाठी संबंध राज्यामध्ये देशामध्ये जे आता वारू जातीयवादाचं सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतंय की हे असे पॅंथर्स पुढे टिकले पाहिजे. तरी या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्रीपालजी सबनीस साहेब महाराष्ट्र भूषण हे या ठिकाणी आलेले आहेत. मित्रांनो हा लढा जो आहे ना हा लढा फार संघर्षाचा लढा आहे. या लढ्यासाठी जे वराड साहेबांनी गेल्या 30 वर्षामध्ये गोरगरीब समाजासाठी काम केलेलं आहे त्या वराड साहेबांना शुभेच्छा देत असताना साहेब 2 ओळीमध्ये तुम्हाला शुभेच्छा देतो की हा समाजसेवेचा लढा होता, हा परिवर्तनाचा लढा होता. तो साहेबांनी कशा प्रकारे पार पाडला. साहेब तुम्हाला शुभेच्छा रूपी 2 शब्द. समाजसेवेसाठी सारा जन्म तुम्ही वाहिला, अहो समाजसेवेसाठी सारा जन्म तुम्ही वाहिला. और साहेब तुमच्याच रूपानं खरा खुरा भगवान आम्ही पाहिला, तुमच्याच रूपानं खरा खुरा भगवान आम्ही पाहिला. अन्न वस्त्र निवारा नव्हता कशाचाच थारा, अन्न वस्त्र निवारा नव्हता कशाचाच थारा. तुमच्यामुळेच मिळाला आम्हाला परिवर्तनाचा वारा, तुमच्यामुळेच मिळाला आम्हाला परिवर्तनाचा वारा.
अहो कर्तृत्वाचा पवाड तुमचा, अहो कर्तृत्वाचा पवाड तुमचा अभिमानानं गाईला, आणि तुमच्याच रूपानं खरा खुरा भगवान आम्ही पाहिला, तुमच्याच रूपानं खरा खुरा भगवान आम्ही पाहिला. साजूला लावलेलं रोपट आज 30 वर्षामध्ये आपण पदार्पण करत असताना 30 वर्षामध्ये अनेक घडामोडी या ठिकाणी झालेले